नवरा आपल्याला फिरायला नेला अशा भ्रमात राहू नका. नवरा तसा नेऊ शकत नाही. एका ठिकाणी मी म्हटलं साहेब कुठे गेले, तर ते म्हणले साहेब गोव्याला गेलेत. मी म्हटलं मग साहेब काय मजा मारायला गेलेत का? नाही म्हणले मॅडम सोबत आहे. त्यामुळे नवरा माझा गुणाचा आहे करत बसला वाट बघत. तर ज्या दिवशी तुम्हाला कळेल की नवरा गुणाचा नाही तो कुणाचा आहे, त्यावेळेला डोसक्याला हात लावण्यापलीकडे काही येणार नाही. त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घ्या, मुख्य प्रवाहात राहावा आणि जीवनाचा आनंद घ्या. का काय चुकीचं आहे सांगा? आहे का नाही सत्य? आपण किती किती आनंदी राहतो जीवनामध्ये, किती प्रसन्न राहतो, यावरूनच आपल्या जीवनाचं मोल ठरतं. आता मला इतका विनोद आहे म्हणते, ती मला नाराजच राहून देण्यात झाली. वारलेल्या ठिकाणी गेलं तरी त्याचं वडील वारला तर माझ्याकडे बघतोय 2 जोक सांगल मग. होत आहे का नाही सांगा? म्हणजे आपण किती जीव तुडून सांगायला तर माणसाला ते चेष्टातच बोलतोय असं वाटतं का नाही? आपलं मन आपण आनंदी ठेवलं, आपण प्रसन्न असलो तर सगळे घरात घेतात ना. चेहरा पडला की म्हणते ती ह्याचं लोन आहे का काय, मार्च एंडिंग आहे, ह्याच्या संग बोलाय नको. पण खुशीत राहूया, जीवनाचा आनंद घेऊया. तुमच्यासमोर कथा ठेवतो, कथेचं नाव आहे जाणती. सरांनी ज्या 12 गावचं संचित नावाच्या पुस्तकाचा उल्लेख केला, ते विचारतरंग नावाचं गाडीवर लिहिलेलं आहे. विचारतरंग त्या गाडीत पुस्तक आहे. ही कथा जर आवडली तर नक्की ते पुस्तक घ्या, आणि जर नाही आवडली तर मात्र 100% घ्या. अजून आपला IQ कमी आहे हे ध्यानात घ्या आपल्या. तर खऱ्या अर्थानं ते पुस्तक माझं जीवन आहे, की मला वाटलं की जी गोष्ट आपल्याला रोज आपल्या जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे हे आपण ऐकतो, आणि नंतर आपल्या ध्यानातून जातं की काय बोललं, नुसतं बडबडलं आपण बऱ्यापैकी हसलो हितवर जातो. पुस्तक रूपानं आपल्याकडे जरा थोडा अधिकच माहिती येते. आणि ते काय माझं आहे असं मी म्हणत नाही. आयुष्यभर जे साहित्य प्रवास झाला त्यातून जे काय आलं ते त्यात आहे. तुमच्यासमोर कथा ठेवतो, कथेचं नाव आहे जाणती. सदाचं लग्न होऊन 2 महिने झालं तरी बिचारं मारुतीच्या देवळात झोपत होतो. गावात हर प्रकारची देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ती रामाच्या देवळात झोपायची, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ती कृष्णाच्या देवळात झोपायची, आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही ती मारुतीच्या देवळात झोपायची. सदाचा लग्नावर विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होती. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपायचो. अहो सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय, कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होते. पुन्हा कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो नाग्या होतच तेवढा आगाव. बारकं होतं तेव्हा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेलं. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं, ब्राह्मणाच्यात गुळमाट झुंका केलाय म्हणून. ह्या नाग्याला पिक्चर बघायचा लय नाद. पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची आणि माणसांची नावं अगदी तशीच ठेवणार. आता हम आप क्या है कोण पिक्चर बघून आलं आणि मशगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुरी दीक्षित म्हणायला लागली. पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या कंबळीला कैटरीना कैफ म्हणायला लागली. अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं आणि घरी गेलं. आई म्हणली नाग्या माल घेऊन यायचं जा. हे कॅन तेलाचा कॅन बिन घेऊन गेलं. लांबडीच्या लांबडी लाईन होती दुकाना पुढं. ही एकटंच उन्हात उभा राहिलो. सगळे म्हणजे नाग्या लाईन येते, नाग्या लाईन येते. नाग्या म्हणतंय कसं, हम ज्या खडे होते वैसे लाईन सुरू होते. लाईन सुरू होऊन बंद झाली तर नाग्याला नंबर आला नाही. नाग्या हातात झालं, निराश झालं, कॅन ततच विकला आणि पिक्चरला गेलं. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं तुम्हाला सांगतो. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाचं लग्न झालंय म्हणजे आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केल्या. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असेल. किती म्हणाल करीन तर लग्न नाग्याशीच नाही तर कातन टाकणार नाही. म्हणून नाग्याने सगळ्या मुली पसंत केल्या, पण सगळ्या मुलींच्या बापाने नाग्याला नापसंत केला. अहो मुलींच्या बापाने नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय? मग याने सांगायचं का नाही, मुलासने ड्रॉप दिलं, झाडासने पाणी घातलं. तर ह्याला विचारलं काय केलं, तर हे म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबवली होती आणि सगळी कुत्री एकट्यानं मारली.
मुलीचं बाप नाकमुठी धरून घरला गेलं. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलीचं बाप म्हणलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्याने चिंतन केलं, हुशार होतं तसं. आणि मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायला 4 दिवस घालले होते. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायची ठरवली. दुकानातून जाऊन पाऊंडचा डबा आणला, 33% एक्स्ट्रा. दाबनानं कचा 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 बिळकं पाडली. हातावर घेतली फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही, जादा झाली बुडाला पुस. पुन्हा घेतली फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला. आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरं धोट होऊन फिरायला लागलं. आता असली चीज बघितलं, एखादी मुलगी बघून हसणार किंवा एक मुलगी याच्याकडे बघून हसली. तुझी मे रब दिखता है गाणं म्हणतच सदाकडे आलं. आणि सदाला म्हणला एक मुलगी आपल्याकडे बघून हसली. सदा म्हणला मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती. नाही म्हणलं आपलं तिच्या प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला असू दे. नाही म्हणलं आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला काय SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, कशाला लेटर लिहितोस. नाही म्हणलं प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्याला असं बालगोट लावू नको. म्हणला मग खुशाल लिहि. मग ह्यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तू फक्त हो म्हण. ह्यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तू फक्त हो म्हण. मुलगीनं उत्तर लिहिलं, मला चेहऱ्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून, नाग्या तू जिवंत कसा कुत्री मारायची मोहीम राबवून. नाग्या म्हणला हे मराठी साहित्यिकांच्या नादाला लागून उगं मराठी लिहिलं, हिंदीत लिहूया, प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. आणि मग ह्यानं लिहिलं, एक ही बात दिल में सलती, एक ही बात दिल में सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खांद, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खांद. नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हणला हे मुलीसनी काव्यात्मक अजिबात काय समजत नाही, शाळेत शिकवलंय तसं लेटर लिहूया. म्हणून ह्यानं लिहिलं, श्री हनुमान प्रसन्न, आदरणीय पूजास शिरसाष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव्ह यू. बाकी सगळे ठीक आहे. तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद. आणि मम्मीला ती बया म्हणते ते गोड गोड पापा. तिथं नाग्याला असा मार मिळाला, नाग्या पॅन्ट बदलून आला. असलं नाग्या पिक्चर बघून कोणासंग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळात झोपायला. तर श्यामबंडगर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होतं. का तर ती काल नामानाच्या सुनेला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली. म्हणून झोपत असं करतो. नाग्या म्हणला याला काय खोळबिळे झालंय का काय असं म्हणून त्यानं आत बघितलं तर लग्नातले नवे खट ट्रक घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि ही जी तळपायच्या मस्तकालाच गेली. म्हणला लग्न होऊन 2 महिने झालं, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतंय, मी ह्याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालं ह्याचं याला उठा येत नव्हतं का असं म्हणून श्यामू बंडगरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेलं. श्यामू बंडगरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्यावर पाय दिला. म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाडला आणि आज जाऊन सदाला अशी एक लात गाठली. सदा केव्हाच निघून गेली आणि पहाटेचा गारटा पडलाय म्हणून गोनो आबांड्रक घेतली. नाग्याच्या मागं काठी घेऊन लागला. नाग बिळात घुसावा तसा नाग्या बोळात गायब झाला. इकडं अंधाराचा फायदा घेऊन सदा घराकडे निघालं होतं. अहो डोक्यात घ्या, लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतंय म्हणल्या माणूस नाव ठेवतंय. म्हणून आपलं पहाटेच अंधारातनं घरला जायचं म्हणून आपला निघाला होता. तो रोगापा स्वतःच्या घरापुढं कमरोहात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. रोगापाला कमरोहात ठेवायचा लय नाद. पंढरपूरचं होतं आणि पांडुरंगाच्या वानाव गेलं पण गुणाव गेलं नव्हतं. दिसल तिची मापं काढायचं. सदानं ओळखला आपल्याला काहीतरी म्हणणार आहे.
म्हणून बघून न बघितलं का करत निघाल तर रघुआप्पा म्हणला सदानं वळून मागं बघितलं म्हणला वहिनी गड्याच्या आवाजात हाक मारली काय नटरंग बघून आलाय काय. नाही म्हणला मी मारली. म्हणला आप्पा हसायच तर किमान दात तर दिसलं असतं. म्हणला मला एक सांग तुला बायको पसंत आहे का. सदानं रघुआप्पाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणला नको हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू म्हणलं. अरे म्हणला तुझी आहे की. म्हणला का. मग म्हणला देवळात का झोपतोयस. म्हणला घर लहान आहे घर बांधायचं आहे म्हणून देवळात झोपतोय. म्हणला मनात आणलं असतंस तर ताजमहाल बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का. म्हणला नाही हो. मग म्हणलं असंच होयाच माझी जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही तुम्ही चुकीच्या वेळी जन्मलाय. रघुआप्पा म्हणला लाज वाटते का तुला. लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग साधा बोलला नाही सर आमची माप काढतोय. सदा खजील झाला. म्हणला खरंच आहे. साधा आपण बायको संग 2 शब्द बोललो नाही कशाला आपण गावाची माप काढायची. काय नाही म्हणलं आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. दारात म्हैसन रेडा बांधलेली होती. पाण्याचा हौद होता. आंघोळीसाठी पाण्याची बारडी घेते तशी घेतली. आता म्हणला बायकोला पाठीला साबण लावाय बोलावाय बसाव गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आई जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आई म्हणल पुरी जागे जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील. तर आई कासोटा खाऊनच आली. बरं आली त्याला ह्याच्याकडे गेली का नाही म्हैशीकडे गेली आणि म्हैस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आली आणि सदाचं मुडकं धरलं आणि खसा 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 पाट घासायला लागली. ससा सोलल्यागत पाठ सोडली. उशीर पाठ घासली आणि त्या रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं आणि म्हणली अरे सदा मी म्हैस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हणला तुला बोंबलून सांगत होतं तुझं ध्यान कुठं आहे. होय रे म्हटली. म्हैस घासायच्या दोंड्यानं पाठ निघती म्हटली. थांब म्हणले रेडा घासायचा मोठा नाही. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून आमची वाट लावशीला. दोंडा ततच टाकला आणि सदाच्या आई आत गेली. सदा म्हणला काय नाही आज बायको संग बोलायचंच म्हणून आत आला. आता इकडे आई भाजी नीट करत होती. बायको तिकडे गॅसवर स्वयंपाक करत होती. गॅसच्या उजेडात सुद्धा ती अधिक देखणी दिसत होती. जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा लावला होता आणि ह्या आरशात बघून असा भांग पाडायला लागला आणि ह्याला आरशात आपल्या बायकोचा चेहरा दिसला. रोजच्यापेक्षा ती अधिकच देखणी दिसत होती. तो डोळं भरून असा आरशात बघायला लागला तिच्याकडं आणि तिच्या लक्षात आलं सदा आपल्याकडं आरशातनं बघतोय. ती हसली तसं सदा लाजलं. काय नाही म्हणलं आता बोलायचंच म्हणून म्हणला चहा झाला का. आई म्हणली तुझं का डोळं फुटलं की. 12 खोल्याचं घर असल्यागत विचारतोस. आरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चरमधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चरमधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हणलं नकोच आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शाळे फोडून काढतील. मग म्हणला करावं काय बायको संग बोलावं कसं. नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चरमधला नट लग्न झालं की डोंगरावर हिरव्या गवतात लोळत गाणी म्हणतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि डोंगरावर लोळत गाणी म्हणावं. पुन्हा म्हणला नकोच पिक्चरमधल्या डोंगरासनी हिरवगार गावात असतं. आपल्या डोंगरावर कुसळ महिन्यात सगळ्या अंगाची चाळण होईल. मग म्हणला करावं काय बायको संग बोलावं कसं. नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चरमधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून आणि नटीला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली. मग नटी येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटणं. बसतात दोघं जण गुलू बोलत. आपण बी असंच करायचं. म्हणला नाही ठेवायची बटणं. गेला खुरपं घेतलं करा बटणं कापली दिली फेकून आत गेला आणि म्हणलं आई माझ्या शर्टाची बटणं काय झाली. आई म्हणली 503 घेतल्यावर असंच होयाचं म्हणलं. काढ म्हणली तोपर्यंत म्हशीला आणि रेड्याला पाणी दाव तोपर्यंत लावत्या. बाहेर गेला 2 बारड्या घेतल्या म्हशी पुढे ठेवली रेड्या पुढे ठेवली. दोघं मचा पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणलं आईला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हशीकडे बघून हमराय तर गावलं असतं असा विचार करून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालावी म्हणून पॅन्ट घालायला गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहे. मला
अगं माझ्या पॅन्टाची बटणे काय झाली? आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहेत वी म्हणून पॅन्टाची काढली आणि शर्टाला लावली. अग मग मी पॅन्ट घालू कशी? पिंडीच्या पोत्याला सुतळे म्हणले बांध. कोण आत बघतोय? सदानं कशी तर पॅन्ट बांधली गावात आला तर नाग्या नटून थटून उभा राहिला होता. नाग्या म्हटला बायको संग बोललास का? सदा म्हटला मलाच कळना झालंय कसं बोलायचं. नाग्या म्हटला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही. आपण झालेल्याला विचारूया बायको संग कधी कुठं काय बोललास. 10 मिनटं थांबली. 10 मिनिटांना आण्या खवीस आला. म्हणले अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला आम्हाला सांगता का? आण्या खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग? अरे म्हणली गावाच्या नव तुझ्या. अरे 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 म्हणला कशाला तो डागाळ्याला भूतकाळ काढताय? म्हणला का? म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल? तर मला म्हणली मी खोळी होईन आणि झिंजा इसकाटून सगळ्या गावभर फिरेन. आता कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल किंवा म्हणून मी म्हटलं तू खरंच खोळी होशील? तर मला म्हणली नक्की टक्की मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस? तर तसं काय नाही म्हणली, खोळी काही बी करू शकते. खोळीची कुणी गॅरंटी द्यावी म्हटली. अरा रा 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 म्हणजे ही सामान्याला विचारल्यामुळे असं झालं. गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होतं आणि त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला. ती गावात गावतंय साहित्यिक हो. त्या आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलं होतं आणि पोपटाकडे एक टक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित. ही गेली म्हणली नमस्ते कवी वर ये. म्हणला वर कशाला? मीच खाली होतो. पाडाचा आंबा पडावं तसं खाली पडलं तरी 2 कविता आणि 3 कथा सांगितली. म्हणली साहित्यिक महाशय तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? अरे 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 म्हणला त्यासाठी तर रानात येऊन राहील. म्हणला का? म्हणला मी एवढा मोठा कवी आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढं मी कवितेला सोडली. तिला वाटलं मी कुठल्या मुलगीचंच नाव घेत. ती मला म्हणली तुम्ही माझ्यासाठी कवितेला सोडताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्याला आणि इजाला ही सांगणार. नाग्या म्हणला आता तुझं तूच काय करायचं आहे ते कर. सदा म्हणला काय नाही मी आता मारुतीला नवसच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण तुला 5 नारळाचं तोरण बांधतो. नाग्या म्हणला खोळ्यास का काय? स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायचं त्यानं मागच बंद केलं. आता तुझं तुलाच काय तर केलं पाहिजे. म्हणला काय करू सांग? नाग्या म्हणला एक आयडिया आहे. म्हणले काय? आय गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गावाला जाईल पण आय गावाला जाणार नाही. आला का म्हणला मी कशाला एवढं पिक्चर बघतोय, नाटकं बघतोय, पुस्तकं वाचतोय, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघड आहे म्हणलं. एकदम साधी गोष्ट बोललास तू. मीच म्हणला संध्याकाळी 6 वाजता येतो तू घरात थांबू नको, तुझ्या आईला गावाला घालवायची माझ्याकडे लागलं. चालतंय म्हणलं. 6 वाजता घराकडे गेला. दिवस मावळतीला गेलता. सूर्याची किरणं म्हातारीच्या अंगावर पडली होती आणि तिथं सदाची आई बसली होती. गेला नमस्कार केला, पायाला पडला आणि म्हणला नमस्कार करतो काकू. सदाची आई म्हणली नाग्या सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू महात्मा गांधीजींनी म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. सदाची आई म्हणली गांधीजींनी हे बी म्हणलंय? मला तुला खरं सांगू का मीच म्हणलंय पण या देशात गांधीजींनी म्हणलंय म्हणल्याशिवाय कोणाला खरंच वाटत नाही. म्हणलं आम्ही काय म्हणला महापुरुष आहे आमच्या वाक्याची सुभाषित होऊन भिताडावली ह्याला. नाग्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणली नाग्या सदाचं लग्न झालं आता तुझं लग्न झालं म्हणजे मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहे तुला लय दिवस जगायला होत नाही का आता मृत्यूचा दाखला देऊ.
म्हणलं घरात काय करतेस, हे जाय जरा गावं शिव फिरून. होय र म्हणजे लय दिवस झालं जाईन जाईन म्हणते, पण ही म्हैस आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणजे काहीतरी प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणजे काय मार्ग काढावे बघ म्हणले तुझं तू. म्हणजे एक आयडिया आहे. म्हणजे काय, तू धार काढणार असेल तर मी गावाला जाते. नाही का म्हणलं काढतो. म्हणजे पण असे तसे काढायचे नाही. म्हणलं मग तिला आहे म्हणली बाईची सून, साडी नेसून काढायची. नाग्या उठला आणि म्हणला तुला काय लाज शरम हाया काय आहे का, गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होती अशी. म्हणजे बघ तू एवढं पिक्चर बघतोयस, नाटकं बघतोयस, पुस्तक वाचतोयस, साडी नेसलास तर बिघाडलो कुठं. म्हणला ती बी खरंच आहे. गोविंदानं स्त्रीची भूमिका केली आहे, अमिताभ बच्चननं स्त्रीची भूमिका केली आहे, कमल हासननं स्त्रीची भूमिका केली आहे. हे सगळं जाऊ दे म्हणला, बालगंधर्वांनी तर उभा आयुष्य साडीत घाली होती. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं. म्हणला नेसतो, पण तुझं बटियार नेसणार नाही, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हौस तर करून घेतो की. म्हणलं दिवस मावळा आल्याला ह्याला साडी नेशिवली, ह्यानं पदूर घेतला आणि पाया पडला. त्यांना म्हणला नमस्कार करते, आणि म्हणला साडीत तर राव जाम ताकद असते, भाषेत सुद्धा बदल करते म्हणला. आणि हातात डिचकी घेऊन असा हापसर आलेच्या थरतीवर चालायला गेलं. मध्येच थांबलं, मागवळून म्हणलं काकू म्हशीला रडकाच सवय नाही नका. नाही मला कसं तोंड घालायला लावशील म्हणजे. नाही म्हणजे हो पुढं. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलं तर दिवस मावळा आल्याला म्हैशीच्या कासात हात घालाय गेलं, आणि म्हैशीनं अशी एक बॅकिक दिली, ही उचलून शेणात पडलं. म्हैशीनं दुसरी बॅकिक दिली, ती जाऊन दुसऱ्या शेणात पडलं. सदाच्या एक माकड उडी मारली आणि घरात आज जाऊन आतनं कडी घातली. सदा नाग्या बाहेर आलं आणि हाताचं साडीचं वाकून शेण काढायला लागलं हौदाव. तेवढ्यात सदा आला. सदानं बघितलं तर घराचं दार बंद. ही ह्याच्या बायकोची साडी नेसलंय, अंधार पडलाय आणि पाठ मोर आहे, आणि वाकून हाताचं साडीचं शेण काढतंय. आरा म्हणला नाग्यानं जोरात काम केलं. आई गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, हिजी जरा गंमतच करूया. म्हणून वाळलेल्या पाल्यावर सुद्धा पाय न देता दबक्या पावलानं चालत आलं, वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली, आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळाला. सदा म्हणला आयला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली होती, खोळ्यागत पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागलं. नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होतं. आयला म्हणला जातीला लोडणा तर घालायचा का नाही. अहो वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदर धरला. नाग्या गरा फिरलं, साडी तिथंच टाकून पळाली. सदाच्या देहनात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असं, आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रहरण होईल. सदानं ओळखलं काय झालंय ते. सदानं 2 घास खाल्लं, देवळात आला. श्यामू बंडगर, गणू आबा, रघु आप्पा सगळी बसली होती. तेवढ्यात नाग्या आला. नाग्याच तोंड असलं सुजलं होतं. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. सदाकडे बैठला हं केलं, हनुमानाकडे बैठला हं केलं, आणि जाऊन नेमका बल आहे तिथं बसला. भूतागत दिसत होता. श्यामबंडगर म्हणला नाग्या तोंडाला काय झालंय रे. नाग्या म्हणला मोह चावलंय. तसं सदा हसलं तसं म्हणला तुला लाज वाटते का रे. म्हणला का आला का. म्हणला बायको संग तू बोलला नाहीस म्हणून आम्ही प्रयत्न करतो, तो आम्हाला हसतोस वी. श्यामबंडकर म्हणला हे बायको संग अजून बोलला नाही वी. नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहीत आहे तुम्हाला माहीत नाही वी. श्यामू बंडगर म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा एका फुटानं तर उंची पाहिजे. श्यामू बंडगर म्हणला चोख आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपला अनुभव आहे. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे म्हणताय, तुम्ही कधी एवढा झोपताय. म्हणला अनुभव आपला पण मार खाणार पार्टी आपणच आहे म्हणलं. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही. द्यायची बायको नदीत ढकलून, आणि मगरीनं खाल्ली म्हणायचं. शासन 2 लाख रुपये देतंय, 2 लाख. श्यामबंडकर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल, आणि शासनाला मला 50-50 हजार द्यायला लागतील.
म्हणलं असले खतरनाक बायको आहे काय? श्याम बडकर म्हणला खतरनाक, बुमराचा बाउन्सर चुकवा येईल, पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टेंगाळच लागते ती म्हणते. रघुआप्पा म्हणला असली कसली राहिलेखाच्या संसारात आडवी पडत्या? सदा म्हणला आप्पा या जगात कुणाचीच राहिलेखाच्या संसारात आडवी पडते का हो? अहो माझ्या बाच्या माघारी सगळ्या गावाचा बांध उपसून तिनं मला लहानाचं मोठं केलं. माझं लग्न झाल्यावर मला हजारदा म्हणली सदा मला गावात गमत नाही मी रानात राहते, सदा मला गावात गमत नाही मी रानात राहते. पण हे न कळणे इतका मी दूध खोळा नाही. अहो हयात असलेली आई जर घरात नसेल तर त्या घराला घर पण नाही. सगळ्याच डोळे पाणवलं. नाग्या तर धुमसून धुमसून रडत होतं. सुजलेला गालावून हात फिरवत म्हणला लागा सदा तू लय मोठा विचारवंत आहेस की तू हे तर काय करतोस? जाग म्हणलं कुठल्या तर महापुरुषाच्या पुतळ्याखाली झोप जा. इथं बायको संग तो बोलावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो, तो आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागला. पहिला म्हणला जा या मारुती शपथ आहे, जर बायको संग बिन बोलता आलास तर त्याच्या शिफ्टीनं गळा ओढून मारेन म्हणजे. सदा म्हणला प्रत्येक गोष्टीत विनोद, प्रत्येक गोष्टीत हसणं. ज्याला राहिलं 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार. जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधीच समजणार. असं म्हणून जाऊन अंधारात बसला. थोडा वेळ कुणीच काय बोललं नाही. त्याच्या खांद्यावरती हात पडला. त्यानं वर बघितलं. नाग्या होता. नाग्या म्हणला सदा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरचं वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशनमध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन रोटरी क्लब व्याख्यानमाला आणि वाचनालयाकडे तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं? हे हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकारणं. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठ्या मारल्या. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांचं चेहरा अस्पष्ट झालं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली आणि अंतरुणाला पाठ टेकली. इतक्यात दार वाजलं टकटक. तिने कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासू जागी झाली. सासू म्हणली कोण आहे? सदा ग बाहेरनं कचरत आवाज आला. ती म्हणली पोरी बघ लेकरला पाणी पाहिजे असेल. ती उठली. तिनं तांबे हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली. थरथरत्या हातानं कडी काढली. बाहेर सदा उभा होता. पाणी तो कचरत्या आवाजात म्हणाला हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासून कुस बदलली. उद्या शेतावर ये जेवण घेऊन असं म्हणून तो निघून गेला. ते आत आले, अंतरुणाला पाठ टेकली. उद्या ती शेतावर जाणार होती. या अगोदर ती शेतावर गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती. आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती त्या कारभाऱ्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचाराने ती लाजली आणि ती अंधाराच्या हवाली झाली. रोजच्यापेक्षा लवकर सदानं हळी दिली. आयो मी शेतावर जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई जागी झाली. सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. तिनं सुनेला विचारलं काय म्हणत होता ग? तिने सांगितलं शेतावर काम आहे म्हणून गेले तर मला जेवण घेऊन यायला सांगितलंय. सदाची आई उठून बसली आणि म्हणली अगं तू नवीनवर एकटी दुकटी कशी जाणार, मीच जाते. तिनं गुमान स्वयंपाकाला हात घातला. परत अंगठ्यात धरून पीठ कालवू लागली आणि शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणली आत्या मीच जाते, मला वाट बी माहिती आहे. बरं बया जा असं म्हणताच ती खुश झाली आणि जायला निघाली. इतक्यात सासू म्हणली हा बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली ऊन मी म्हणतंय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बरं म्हणून ती आता घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या. तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचा राबता हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. ती चालत चालत पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावरत तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरलाही लागली होती. इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेल्या केस सावरीत तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढं चालू लागली.
सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सखूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या. आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिने सांगितलं यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकांनी वर बघितलं. निळं आकाश आता काळा आभाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत आपल्या शेताजवळ आली. तिला पाहताच सदानं सफराची वाट धरली. सदा सफरात शिरताना बघितलं आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, कसा कोरडा पडला. तापल्या जमिनी शेकरूप होऊन ती आता शिलकेनं चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावर नजीब फिरवत ती सफरात शिरली. आज तिचा पती उभा होता, धनी उभा होता. ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सफरात शिरला. त्यांगी शहारली, पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं. आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं. पाऊस पडत होता, जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग जातीनं जागला होता. रपरपणाऱ्या पावसानं अवघी सृष्टी न्हाली. तापली शेतं गारठी झाली, सुकली पानं हिरवी झाली. यस्कारला सरडा कुंपणात शिरला. नाचणाऱ्या मोराने आडोसा धरला. रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला. अंगावर दैवार घेऊन झाड तृप्त झालं. पाखराने अंग झाडली, कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंग नितळत उभा होत. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं. अंधावात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खालीमान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीस झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेल्यानं सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच, आज जाणतीही झाली.